नमस्कार. 10 ऑगस्ट 2013 लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमध्ये आलेली ही माझी डायरीतील ही कथा. लेखिका दीपाली कात्रे, वाचनस्वर दीपाली कात्रे. आई म्हणाली, अगं ही डायरी तुला द्यायची आहे. मला माहीत होतं कोणती डायरी, म्हणजे 78 सालची ती निळ्या रंगाची. कोणी मणी नावाच्या गृहस्थाने बाबाने ती दिलेली होती. लग्नाच्या आधीपासूनच मी ही डायरी बघती आहे. त्यात नक्की काय असेल याचं कुतूहल नेहमीच होतं मला, पण आज मात्र त्याचे अर्थ कळायला लागलेत. डायरीचं पहिलं पान. डायरीवर माझं लग्नापूर्वीचं नाव तिने लिहून ठेवलं होतं, ज्योत्स्ना बोकील. त्यावरच डोळ्यातले माझे 2 थेंब टचकन पडले आणि त्याखाली तिने लिहिलेलं होतं, विषगर्भतेल सूज उतरण्यासाठी वापरावं. फेब्रुवारीच्या 16 तारखेवर टेकचंद असा शब्द लिहिलेला दिसला. तिनेच शिकवला हा शब्द. अगं काय सापडत नाही? भिंतीवर 3 वेळा टिचकी मार आणि टेकचंद 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 असं म्हण. पण अगदी मनापासून म्हण म्हणजे झालं. असं म्हणल्याने वस्तू मिळालीच पाहिजे. मध्यंतरी तिने चैत्रांगणची स्टिकर तयार करून सगळ्यांना दिली होती. 1000 स्टिकर झाली सुद्धा. त्या मूळ आकृत्या, प्रतीक या डायरीत मला दिसल्या. तिने अगदी रेखीवपणे तो गरुड किंवा ती पालखी काढलेली होती. आईचं हे वेगळंच कौशल्य आज मला जाणवत होतं. आतमधली पानं रिकामी आहेत, पण जूनच्या 26 तारखेला तिने नाचणी माल्ट असं लिहून त्याची कृतीही, टिप्स सगळं लिहिलेलं होतं. नाचणी, मूग, हरभरा, गहू, सोयाबीन सगळं समप्रमाणात घेऊन ते भिजवून, मोड आणून, वाळवून, दळून घ्यावे आणि त्यात 100 ग्रॅम शतावरी मिसळायला हवी. ती दुधाबरोबर घ्यावी असं त्रोटक लिहिलेलं होतं, पण तरीसुद्धा मला माहिती मिळाली. आपलं व्यक्तिमत्व जसं असतं तसं आपल्या दैनंदिन म्हणा किंवा आपल्या या जमवलेल्या माहितीतून आपलं व्यक्तिमत्व दर्शवत असतं. मला हे कळत होतं. डायरीच्या पुढच्याच पानावर तिने घोरण्यावर उपाय असं लिहिलेले होते. आमचे बाबा खूप घोरायचे. आता तिने लिहिलेलं होतं की घशात, श्वासनलिकेत ओलावा राहण्यासाठी सकाळीच गुळण्या कराव्यात आणि कोमट पाण्यात 3-4 थेंब गोडं तेल घालण्यास विसरू नये. मी डायरी वाचत होते. म्हटलं, अगं आता असा उपाय करणार तरी कोण आहे? 4 जुलैच्या पानावर तिची आवडती रेसिपी च्यवनप्राशाची. माझं लग्न झाल्यावर आलेल्या रिकामपणामुळे तिने हा उद्योग सुरू केला होता. तेव्हा ती डोंबिवलीत होती. बाबाही पोस्टातून निवृत्त झाले होते. दोघांनी मिळून जवळपास 100 किलोचा तो च्यवनप्राश घरी तयार केला होता. डायरीतल्या या पानाचं तिचं उपयोजन वाखाणण्यासारखं होतं की. मी या सुरळीच्या वड्या करायला वाकबगार आहे, पण त्याचं गुपित मला डायरीत सापडलं. फोनवरून तिने त्यात मैदा घालायचा असतो हे सांगितलं होतं. पण अगं, मी आता गॅस न वापरता मायक्रोवेव्हवरच पीठ तयार करते ग. म्हणजे कधी कधी पालकाचा रस पण मी घालते. मुख्य म्हणजे ताटावर थापत नाही अगं, ओट्यावरच थापते. असं एकदा संवाद फोनवर झाला सुद्धा होता. डायरी वाचताना मनात येणारे हे विचार तिच्यापर्यंत पोचावेत असं वाटायचं. पटकन फोन करावा आणि बोलावं. पण नाही, थांबा, पुढचं पान काय आहे? जुलैच्या 12 आणि 13 तारखेला गमतीदार पदार्थ आणि ते टिकावेत कसे याची माहिती तिने लिहून ठेवली होती. मी 9वीत होते तेव्हा. आमच्या मागे रोटरी क्लबच्या हॉलमध्ये खाद्यपदार्थांचे वर्ग घेतले जात होते. चर्चगेटच्या फूड आणि न्यूट्रिशन बोर्डाकडून त्या दोघीजणी आलेल्या. उन्हाळ्याचे दिवस. 2 शेपट्या नाचवत ब्लॉक्स प्लेटीचा तो फ्रॉक मिरवत मी सारखी फेऱ्या मारत होते. हे राहिलंय, अगं आण न ग. मग घरी जायचं, लागतील ती भांडी आणायची. 2 दिवस खूप मज्जा केली. फळांचे जॅम, ब्रेड रोल, लिंबाचं सरबत, टॅमॅटो कॅचअप, पालक कटलेट आणि पेरूची टॉफी, एवढे सगळे पदार्थ ती शिकली होती आणि त्या पदार्थांच्या कृतीही तिने लिहून ठेवल्या होत्या या डायरीत. पेक्टिनबद्दलची सविस्तर माहिती तिने लिहून ठेवलेली आहे. अगं, पण आता एक क्लिक केलं की संपूर्ण रेसिपी हजर होते ग.
ऑगस्टच्या पानावर आता माझ्याच हस्ताक्षरात नमक पारे, राजस्थानी डाकोर, मठिया अशा सगळ्या कृती मला दिसल्या. डायरीतील टॅमॅटो लोणच्याची कृती वाचून डोळे चमकलेच. खजूर, आले, दालचिनी, काजू घालून लोणचं तयार करता येतं. आता मात्र हा पदार्थ करायला हवा. आणखी एक, अगं मी तुझ्यासारखे उपवास करत नाही ग, आपण या पानावर तू लिहिलेले उपवासाचे मोदक मला खूप आवडलेत. साबुदाणा आणि वरईच्या पिठापासून मोदक होतात हे मला तुझ्या डायरीतून कळलं बरं का. डायरीत आता सप्टेंबर महिना सुरू झाला. पहिल्याच तारखेला लक्ष्मी ग अंबिका, लक्ष्मीबाई ग चंडिका असं स्तोत्र वाचायला मिळालं. मी मनात चाल लावून पाहिली. तिच्या आईने तिला शिकवलं होतं. माझा हट्ट म्हणून तू एकदा भोंडल्याच्या दिवशी ते म्हणून दाखवलं होतंस की मला. अगं तुझा नातू काय म्हणाला तुला आठवतंय का? आजी तू माझी दृष्ट काढतेस ना, तशी मला या मोठ्या टीव्हीची काढायची आहे. आम्ही नुकताच मोठा टीव्ही घेतला होता आणि येणारे जाणारे एवढा मोठा असं म्हणायचे. तुझ्या नातवाला दृष्ट काढताना काय म्हणायचे ते हवे होते. खरंच डायरीत तेही पान निघालं. दृष्ट मिष्ट, आल्या गेल्याची, बुताकेचाची, काळ्या माणसाची, गोऱ्या माणसाची, काय काय लिहिलेलं. सप्टेंबर 12 तारीख. बाबांच्या अक्षरामधला सर्पभय निवारक मंत्र आढळला. खरंच बाबांचं अक्षर आजही तसंच नाही का? थरथरत नाही. अक्षरातला तो सुटसुटीतपणा, गोलाई. म्हणजे फोनवरून बोलायला आता 2 विषय सापडले नाही का? एक डायरी आणि हा एक मंत्र अक्षर. सप्टेंबर 16 तारीख. जीवनात यशस्वी होण्यासाठी 12 सा लिहून ठेवले होते. उशिरा का होईना आज माझ्या ते हाती आले आहेत. सहजीवन, समाधान, सातत्य, साधना, साहस असे स आणि सा पासूनचे. एका श्रावणात मीच तिला 9 नागांची रांगोळी काढून दिली होती. आज त्याचं दर्शन झालं डायरीत. वा, घरातही ती काढत होती, बाहेरही, आणि या डायरीत पण काढून ठेवली की तिने. आता मात्र डायरीतल्या शेवटच्या पानाकडे लक्ष दिलं. पुस्तकातला उतारा होता की कोणाचं भाषण? पण नाही, तिचा समाजसेवेचा पट मला त्यात दिसला. तिला काय आवडत होतं? संघटनेमध्ये काम करायलाही आवडत होतं. आणि संघटनेच्या त्या संदर्भात ती असं लिहित होती, कूपमंडूक वृत्ती नष्ट होईल ते पाहिले पाहिजे. विशाल दृष्टिकोन बाणवायला हवा. आणि मी वाचतच राहिले पुढचं. खरंच मानवतावादी राहा, माणूस व्हा असं तोंडाने न सांगता आमच्यासमोर कृती केली तिने. डायरीने काय दिलं मला आज? आत्मचिंतनाला सुरुवात करून दिली. आपण जी वाट चालतोय त्यामागे असा आशीर्वाद आहे याची खात्री पटवून दिली. डायरी खिळखिळी झाली म्हणून काय झालं? तिचा सहवास तर मिळतो आहे. आईला प्रत्यक्ष आता भेटता येत नाही. ती गेली, बाबा गेले. पण या डायरीतील माय मला दररोज भेटते ना ग. डायरीतील माय. लेखिका दीपाली कात्रे. वाचन स्वर दीपाली कात्रे. चतुरंग शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2013. चतुरंग लोकशक्तीच्या पुरवणी. धन्यवाद.